नमस्कार मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. एक मोटिवेशनल असलेला आणि दुसरा डिसिप्लिन असलेला, अशी दोन माणसं आहेत असं समजा. पहिला माणूस आहे मोटिवेशनल असलेला. तो जेव्हा सुरुवात करतो तेव्हा खूप जोमाने काम करतो. सुरुवातीला तो इतका वेगाने पुढे जातो की जणू तो डिसिप्लिन असलेल्या माणसालाही मागे टाकेल असं वाटतं. 7-8 दिवस तो खूप मेहनत करतो, पूर्ण ताकद लावतो. पण अडचण अशी येते की त्याचा हा जोश जास्त दिवस टिकत नाही. काही दिवसांनी तो पुन्हा हळूहळू मागे पडतो आणि जिथून सुरुवात केली तिथंच परत येतो. आता दुसरा माणूस आहे डिसिप्लिन असलेला. तो सुरुवातीला फार वेगाने धावत नाही, पण तो रोज थोडं थोडं करत पुढे जात राहतो. मन असो वा नसो, तो आपलं काम करत राहतो. म्हणूनच हळूहळू तो मोटिवेशनल असलेल्या माणसालाही मागे टाकतो. या जगात खूप लोक असे असतात की ते काही दिवस खूप मेहनत करतात, पण नंतर पुन्हा जुन्या सवयीकडे परत जातात. म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन बनायचं असेल तर फक्त मोटिवेशनल पुरेसं नसतं, डिसिप्लिनही तितकंच आवश्यक असतं. मोटिवेशनल ही क्षणिक ताकद असते, पण डिसिप्लिन ही सतत चालणारी ताकद असते. आणि जर तुम्हाला आयुष्यात डिसिप्लिन ठेवायचं असेल तर रोज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी काम केलं नाही, आज मी थांबलो, तर मी किती लोकांपेक्षा मागे पडेन? कारण आयुष्यात अनेक वेळा पुढे जाण्याची इच्छा जितकं काम करत नाही, त्यापेक्षा मागे पडण्याची भीती जास्त काम करते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये